नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? शुभ दुपार सगळ्यांना. तर बारामतीला गेले होते, जरा काम होतं. आले बारामतीनं. आल्यानंतर पहिलं आधी जेवण केलं, भूक लागली होती भरपूर. टोमॅटो चटणी, परत आपली चपाती वगैरे खाल्ली. नंतर एक दादा आले होते, ह्याचे बावड्याचे लोणचं न्यायला. त्यांना लोणचं वगैरे दिलं. त्यांच्याबरोबर चहा पण झाला. आणि भांडी राहिलेत घासायची. सकाळी जरा घाई झाली, बाकीचं सगळं काम आवरून गेले होते, कपडे झाडून हे सगळं. फक्त भांडी राहिली होती. तर आता म्हणलं घासावं 4 वाजता. एवढी काय नाहीत भांडी तशी. बाकीचं सगळं आवरलं होतं. आणि कुरिअरचं पण काम होतं, कुरिअर पण टाकलं. आणि दुसरं पण एक काम होतं, ते पण झालं. तर काय नाही, जरा निवांत बसावं म्हणलं. आता जेवण केले, सकाळपासून भूक लागली होती, एकदम जेवण केलं, त्याच्यामुळं जरा बसावं म्हणलं. मग नंतर कामाला लागा. त्यांचे कपडे हो का सकाळी त्यांनी काढून टाकलेली. त्यांच्या कपड्यांच्या घड्या घालायच्यात, बाहेर वाळायला टाकलेली आणायची, त्याच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या. बायकांचं काय दिवसभर काम चालतंच, हळूहळू हळूहळू. असू द्यात, तर आवरून घेते काम. पोरी पण येतील परत 5 वाजता. हे पण येतील संध्याकाळी, गेले तर इथं कर्जतला कामं. तर बारामतीला लोणचेच्या संदर्भातच गेली होती. आपल्याला जरा कसं आहे, आता सगळं आपण प्रोफेशनल करतोय, तर जरा प्रशिक्षण घेणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळं गेले होते. म्हणजे आपण बनवतोय सगळं पूर्णपणे गावठी पद्धतीने. आपला सगळा मसाला वगैरे, तेल पण चांगलं, पण ते स्टॉक कसा करायचा, ते सगळ्या ह्याची अशी माहिती वगैरे घेण्यासाठी. तर हे आपलं असं लोणचं आहे बघा, गावाकडचं पूर्णपणे. आपण कसं आता विकतची हळद वगैरे पण वापरत नाही. हळद पण घरी हळकुंड आणायची, ती थोडीशी वाळवायची, तळायची, मग ते थोडे तुकडे करायचे, मग ते मिक्सरला दळून त्याची हळद करायची. मेथ्या, मोहऱ्या, मिरच्या वगैरे आणून मसाला बनवणे, असं सगळे प्रोसेस आपण घरी करतो. आणि ते लोणचं काय म्हणतात, ते पूर्णपणे मग गावठी पद्धतीचं राहतं. आपण ते माठात मुरवतो, मग ते 8-10 दिवसांनी परत पॅकिंग. तर मग ते वेगळ्या प्रकारची एक चव राहते ना, गावरान अशी. तर चव आपल्याला तीच ठेवायची, सगळं तेच ठेवायचे. फक्त स्टोअर कसं करायचं, किंवा आपण एखादी मोठी कंपनी बनवतोय, तर ती कंपनी कशी असावी, म्हणजे ते सगळं काय म्हणतात, ते सगळी माहिती आपण तोंडी म्हणतो बाबा कंपनी करायची, पण कंपनी म्हणल्यानंतर काय काय येतं, कसं येतं, त्याची सगळी माहिती असणं पण गरजेचं आहे. त्याच्यासाठी जरा प्रशिक्षण घेणं पण गरजेचं आहे. आणि तोंडी बोलणं आणि कागदोपत्री ह्यात पण भरपूर फरक राहतो, असं आहे ना. असं द्यात, तर बोलण्यात नाही वेळ घालवत. मला पण काम आहे, आता घेते कामावरून. परत नाही, अजून संध्याकाळी जायचं आहे. पोस्टाची कुरिअर वेगळीच, प्रोफेशनलची वेगळीच कुरिअर. आता जेवढी बारामतीत होती तेवढी दोनच होती, तेवढी 2च दिलेत इथं. बाकीचे राहिलेले अजून आहेत, तर ती पण द्यायची इथं. आणि लोणचं तसं आता संपतच आलेलं आहे. लोणचं काय एवढं नाही आहे. लोणचं एवढं झालं की आपल्याला कंपनीच्या मागं लागायचं आहे. एकदा कंपनी उभा राहिली की मग आपल्याला बरेचसे प्रोडक्ट बनवायच्यात. इथं काय काय बनवायचं, काय कसं, ते सगळं पूर्ण तुम्हाला पुढं सांगितलं जाईल. असं द्या, बाय. काय व्हिडिओ काढा, एकटीचं या म्हणलं, पण काढावं एक व्हिडिओ म्हणून काढते. असं द्या, तर बाय.